नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे. तिकिटासाठी सगळ्यांच्या रांगा लागलेल्या आपण पाहिल्या आहेत आणि तिकीट वाटप झाल्यानंतर मात्र सगळीकडे भांडण, तंटे आणि शिव्या-सरापच आपापल्या पक्षांना चालू झालेल्या आहे. आपापल्या पक्षांना म्हणण्यापेक्षाही जास्त आपल्याला समोर दिसलेले आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी नावाचा, भाजप नावाचा पक्ष आहे. आता ह्या पक्षाचं झालं असं, की काँग्रेसने त्यांच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे, काहीतरी स्टेटमेंट त्यांच्या विरोधात करायला पाहिजे. पण काँग्रेसला काहीच करायची गरज पडली नाही. आता भाजपचेच कार्यकर्ते अर्थात जे 30-30 वर्षापासून सतरंजा उचलत होते, 35-40 वर्षापासून सतरंजा उचलत आले आणि आता त्यांनीच स्वतःच्या पक्षाला शिव्या-श्राप द्यायला सुरुवात केली. का बरं शिव्या-श्राप देत आहेत इतके? आता स्वतःच्या पक्षालाच स्वतःचेच कार्यकर्ते, आता भारतीय जनता पार्टीचं आपण जर पाहिलं, तर ते लोकं म्हणायचे, त्या पक्षाचे लीडर म्हणायचे, की आमचा पक्ष इतका महान आहे, आम्ही एकतर्फी निवडून येत आहोत, आम्हाला वन साइड मतदान होत आहे, वगैरे, वगैरे म्हणायचे आणि बाकीचे इतर जण म्हणायचे, की यांना असं इतकं कसं म्हणजे मतदान पडत आहे वगैरे. काही लोकांनी मग इलेक्ट्रॉनिक मशीनवरती अर्थात मतदान घ्यायचे ज्या मशीन आहेत ई-व्ही-एमवरतीही आक्षेप घेतले, पण त्यालाही मानायला तयार नाही भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष. मग राहिलं कोण आता त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या खिलाफ लढून इतकं कोण लढा देईल? कारण की विरोधी पक्ष असणारा काँग्रेसचं तर त्यांनी कचराच करून टाकला अक्षरशः. काँग्रेसचं तर त्यांनी काही ऐकलंच नाही आणि ते ऐकतही नाहीत. काँग्रेस म्हणजे त्यांच्यासाठी शून्य असं. अर्थात त्यांची सत्ता येण्याच्या आधी त्यांनी सांगितलंच होतं, की आम्हाला तुम्ही मतदान करा. मग त्या बदल्यात मतदार म्हणले, की तुम्ही आम्हाला काय द्याल? तर आम्ही तुम्हाला काँग्रेसमुक्त भारत करून देऊ. आता अर्थात प्रदूषणमुक्त भारत, बेरोजगारीमुक्त भारत अशा अनेक घोषणा करता आल्या असत्या. पण निरक्षर मुक्त भारत, अंधश्रद्धा मुक्त भारत वगैरे असं भरपूर काही करता आलं असतं. पण बाकीचं काही करणार नाही, पण एकच करू म्हणले काँग्रेस मुक्त भारत आणि ते करण्यासाठी मग काँग्रेस मुक्त भारत जर करायचं तर ते कसं करता येईल? मग पहिली गोष्ट सगळ्यात आधी गांधीजींना टार्गेट केलं. गांधीजींना बदनाम कसं करायचं? मग तिथून नेहरूजींना बदनाम कसं करायचं? इंदिराजींना बदनाम कसं करायचं? मग असं एक, 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 एक क्रांती च्या लढ्यामध्ये सहभागी असणाऱ्या नेत्यांना आपल्या त्यांना टार्गेट करत त्यांची बदनामी करायची. दुसरी गोष्ट त्यांनी शक्कल लढवली, की त्यानंतर आता एवढ्यानं काही होत नाही काँग्रेस मुक्त भारत. मग दुसरी गोष्ट करायला सुरुवात केली, की काँग्रेसमध्ये जे काही नावाजलेले लोक आहेत आणि जे आतापर्यंत स्वतःच्या नावावर आणि त्यांचे वडीलसुद्धा काँग्रेसचं नेतृत्व केलेले मोठ्या पदावरती असतील आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर सुद्धा काहींना खूप मतदान पडत असेल आणि ते नेहमी वन साइड निवडून येत असतील, तर त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. मग सहजासहजी तर ते येत नाहीत कारण काँग्रेसमध्ये ते वडील असल्यापासून जर असतील, तर ते सहज कसे येतील यांच्याकडे? मग येणार नाहीत ते भाजपमध्ये. मग त्यांना ईडीची वगैरे भीती दाखवायची. आता बरेच त्यांनी अशा गोष्टी लढवल्या, की जेणेकरून त्यांना काहीही करून आपल्याकडे खेचायचं. मग तसं आपण मोठमोठाले काही लोकं पाहिले, की त्यांनी कसे घेतले त्यांच्याकडे. त्यामध्ये अशोकरावजी चव्हाण आहेत, त्यानंतर मेघना बोर्डीकर, त्यांचे वडील रामप्रसादजी बोर्डीकर असे की काँग्रेसमध्ये खूप मोठे झालेले लोकं आणि नेहमी निवडून येणारे, नेहमी विजयाच्याच मार्गाने असणारे लोकं त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये घेतले. त्यानंतर लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो आणि म्हणून तिथं कशी फूट पडायची, मग तिथं चाकूरकर, मग चाकूरकरांच्या सुनबाईंना भाजपमध्ये, मग तिथे 2 म्हणजे काँग्रेसच्या विरोधातच काँग्रेसचेच लोकं कसे गेले पाहिजे असं करण्यासाठी त्यांनी त्यांना तिकडे घेतलं. असे अनेक मोठमोठाले लोक त्यांनी घेतले. म्हणजे मग त्यांना वाटलं, की लातूरमध्ये काँग्रेसमुक्त लातूर करता येईल, नांदेडमध्ये काँग्रेसमुक्त नांदेड करता येईल. असा एक-एक जिल्हा जर करत आलं, तर मग एक दिवस काँग्रेसमुक्त महाराष्ट्र, मग काँग्रेसमुक्त भारत असं काही करता येईल, असं त्यांनी करायचा प्रयत्न केला. मग आता विरोधात कोण बोलायला राहील त्यांच्या? कोणीच नाही. राहिलं शरद पवारांच्या तिकडं राष्ट्रवादी, मग तिथले काही फोडायचे. मग शरद पवारांचं तर डायरेक्ट घर आणि पक्ष दोन्ही फोडले. त्यांच्या बाजूने घेतले. मित्र पक्षात त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आणि घेतलं स्वतःकडे. मग राहिलं पुन्हा ठाकरेंचं.
मग ठाकरेंमध्ये पुन्हा 2 गट पडले. तिथे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि घेतलं त्यांच्याकडे. असे अनेक फोडत त्यांनी सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण केलं. अर्थात महाराष्ट्रामध्ये भाजपचे असणारे दिग्गज नेत्यांपैकी असणारे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले, की "मी पुन्हा आलो, पण 2 पक्ष फोडून आलो." म्हणजे मान्य सुद्धा केलं भारतीय जनता पार्टीने, की आम्ही पक्ष फोडण्याचं काम करत राहू. मग विरोधात कोणी बोलायचं? आता सगळेच त्यांचे व्हायलेत. अर्थात जो विरोधी पक्ष आहे त्याच्यातलेच यांनी यांच्याकडे घेतले. विरोधात कोणी बोलायचं? आता त्यांच्या विरोधात लढायचं कोणी? ईव्हीएमच्या विरोधात लढायचं कोणी? मग निसर्गाला काहीतरी करावंच लागतं ना. असं तर नसतंच हे पाशवी बहुमत वगैरे हे खरंच मिळत नसतं कोणालाच नाही. मग निसर्ग हिसाब घेतो आपण म्हणतात ना, निसर्ग हिसाब घेतो, देव हिसाब घेतो बरोबर, खोट्याचं बरोबर समोर आणतो वगैरे आपण म्हणत असतो. तर त्यांच्याच पक्षातले त्यांचेच कार्यकर्ते आता त्यांच्याच विरोधात उभे राहिले. तुमच्या विरोधात लढायला माणूस नाही म्हणतात, आम्ही आहोत तुमच्या विरोधात. कोण? की ज्यांनी पक्षाला मोठं केलं. आता म्हणतात ना, की भारतीय जनता पार्टीमध्ये सगळी आयात चालू आहे, सगळी आयात चालू आहे, सगळे प्रवेश चालू आहेत. पूर्वी कोणीच नव्हतं. असं बघा एकेकाळी काय होतं माहिती का, काँग्रेसमध्ये असंच, भाजपमध्ये कोणीच नसायचं. काँग्रेसमध्ये सारखे प्रवेश असायचे, सारखे प्रवेश असायचे, सारखे असायचे. पण ते एवढं नव्हते करत, की स्वतः फोडून, पक्ष फोडून इकडे या म्हणायचे. स्वखुशीने लोक आले तर त्यांना ते प्रवेश द्यायचे. आता आता काय झालं यांनी, की पक्ष फोडून ईडीची भीती दाखवून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस वगैरे टाकून, त्यांना दबाव देऊन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आता काय झालं, बरं घेतलं तर घेतलं, पण असं घेतलं आहे, की ते निवडून येऊन पुन्हा पदावर राहून पुन्हा त्यांनी आपलं काम कसं केलं पाहिजे. बरं घेतल्यानंतर त्यांनी आता त्यांचे कार्यकर्ते स्वतःचे का बरं विरोधात उतरणार नाहीत? यांनी का म्हणून पक्ष आतापर्यंत मोठा केला त्यांचा, जेव्हा यांचं काहीच राहिलं नव्हतं. आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा बीजेपीचं काहीच राहिलं नव्हतं. काहीच नाव सुद्धा मिटण्याची वेळ आली होती, असं झालं होतं त्यांचं. आणि मग हे तळागाळातले कार्यकर्ते यांनी पुन्हा पक्ष उभा केला. आता ज्या बाया रडत आहेत ना त्या तिकिटासाठी आणि भाजपच्या लोकांना शिव्या-श्राप देत आहेत, तर त्या सांगतात, की तेव्हा आम्ही कामं केले म्हणून हा पक्ष कुठेतरी पुन्हा पुनर्जीवित झालेला आहे. नाहीतर हा खरंच मोडकळीस आला होता. याला कुणीही भाजप मुक्त करतो न म्हणता हा मुक्त व्हायची वेळ आली होती. पण हे जे आज रडत आहे, यांनी उभं केलं यांना आणि आज त्यांनाच यांनी डावललं आणि ज्यांना बाहेरून घेतलं 2 दिवसात, की त्यांना तिकीटं आणि लगेच त्यांना मुख्यमंत्रीपदं, उपमुख्यमंत्रीपदं, त्यांच्या लेकरांना आमदार, खासदार काय-काय केलं यांनी. आता यांनी निवडले कसे बघा. आता अशोकराव चव्हाणांना घेतलं. या हातावर प्रवेश, की या हातावर पोरीला आमदारकीचं तिकीट. प्रत्येक वेळेस दुसरी एक गोष्ट यांनी अशी निवडली, की बिहारमध्ये जर यांना असं करायचं होतं, असं व्यक्ती पाहिजे होता, तर यांना दुसरीकडून घ्यायची फार सवय लागली. मग तिथं गायिका मैथिली ठाकूरला पुढे आणलं. या हातावर प्रवेश, की या हातावर तिकीट. तिथेही असंच रडापडी सुरू झाली होती. मोर्चे निघाले होते. तिथं सुद्धा लोक रस्त्यावर उतरले होते. भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते शिव्या देत होते. मैथिली ठाकूरला सुद्धा शिव्या देऊ लागले रस्त्यावर उतरून, की हिला तिकीट का दिलं? आम्हाला का दिलं नाही? आम्ही एवढे वर्षापासून इथं मेहनत करतो. चाकूरकरांच्या सुनेला लातूरमध्ये या हातावर प्रवेश, की या हातावर तिकीट. तिथेही असंच केलं यांनी. आणि आता तर हिंगोली जिल्हा जो होता लातूरपेक्षाही काँग्रेसचा जास्त बालेकिल्ला होता. लातूर आणि हिंगोली महाराष्ट्रात अर्थात. तर तिथेही यांनी राजीव सातवांच्या पत्नीला फोल्डच आणि घेतलं. आता तिला मंत्रिपद देतात का काय करतात काय माहिती. म्हणजे एक असं फोडून हे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पदावर द्यायचं, आणायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांना डावलायचं. आता या कार्यकर्त्यांनी जर 30-30 वर्षे इतकं काम केले, आज मग त्यांचा टाहो फुटला. आतापर्यंत दाबल्या त्यांनी भावना, मनामध्ये दाबल्या, मनामध्ये दाबल्या. आज ना उद्या आपल्याला सूर्याचा किरण मिळेल, आपल्याला उद्याचा दिवस चांगला सुखाचा पाहायला मिळेल. पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी असं काही केलंच नाही कार्यकर्त्यांसाठी. अक्षरशः त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते उपोषणाला बसले आता, रस्त्यावर आले. पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडते, की स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात स्वतःचेच कार्यकर्ते उपोषणाला बसतात एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आणि स्वतःच्या पक्षाला शिव्या देतात. स्वतःच्या पक्षाच्या
नेत्यांना, त्या अर्थात लीडर लोकांना, त्या पार्टीच्या प्रमुखांना शिव्या नाही तर श्रापही देतात त्याच्यासोबत आणि अशा शिव्या श्राप देऊन त्यांनी रस्त्यावरती उतरत आहेत, आंदोलन करत आहेत, रडत आहेत, ढाईमोकळून रडत आहे. एका कार्यकर्त्याने तर पेट्रोल सुद्धा अंगावर घेतलं मीडियाच्या समोर. तेही इतकं रडत होतं की जसं काही म्हणजे दुःखाचा डोंगर, मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा प्रकारे तो रडत होता कार्यकर्ता. महिलाही त्याच प्रकारे रडत होत्या. का आली ही परिस्थिती? ही परिस्थिती निर्माण का झाली या लोकांवरती? तर कुठेतरी आपण असत्याचा मार्ग सत्तेसाठी स्वीकारला म्हणून ही वेळ आता त्यांच्यावरती आलेली आहे. आता विरोधी पक्षांना काहीही करण्याची गरज नाही. आता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना आता भाजपमुक्त करून दाखवतील, अशी सगळ्यांना आता आशा लागलेली आहे. कारण की तुम्ही जेव्हा खोटे नारे देता आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवता, तेव्हा बाकीचे 4 बोट हे तुमच्याकडे असतात. हे तुमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एक महिला तर सांगते, की आईला हार्ट अटॅक आलेला होता. हार्ट अटॅक तिच्या आईला आणि तिची वहिनी फोनवर फोन करू लागली. अशी शेकडो वेळा फोन करत होती. तरीही ही बाई फोन उचलत नव्हती. ही पक्षाचं काम करत होती आणि हार्ट अटॅक आलेला असताना बेडवरती सोडून आईला आली. पक्षाचं काम करण्यासाठी, गॅस वाटप करताना फोटो काढण्यासाठी, भाजपनं गॅस वाटप केले म्हणून दाखवण्यासाठी, म्हणजे उज्ज्वलाचं ते दाखवलं ना त्यांनी सगळ्यांना गॅस द्यायचे वगैरे त्याचे फोटो काढून भाजप पक्षांतर्गत देण्यात आले हे असा देखावा करण्यासाठी ती बाई स्वतः सांगते, की मी स्वतःच्या आईला हार्ट अटॅक आलेला असताना बेडवर सोडून आली. म्हणजे आई-वडिलांना सोडणारे हे कार्यकर्ते कोणासाठी? पक्षासाठी. अर्थात भारतीय जनता पार्टीने एक धडा कार्यकर्त्यांना चांगला शिकवलेला आहे त्यांच्या की स्वतःचं घरदार सोडायचं, स्वतःचे नातेवाईक सोडायचे, पण कोणासाठी? देशासाठी नाही हां, पक्षासाठी, पार्टीसाठी त्यांच्या. नरेंद्र मोदींनी काय केलं? स्वतःचा परिवार सोडला, स्वतःची पत्नी सोडली. कोणासाठी? पक्षासाठी, देशासाठी नाही. अर्थात ते काही सीमेवरती लढायला गेले नाही पत्नीला घरी सोडून. पार्टी मोठी करण्यासाठी, पार्टीला सत्ता मिळवून देण्यासाठी आणि मग काँग्रेसमुक्त भारत कशासाठी? तर बीजेपीला सत्ता येण्यासाठी. म्हणून काँग्रेसमुक्त भारतची घोषणा. म्हणजे सगळं काही बीजेपीला मिळावं यासाठी पत्नीला सोडायचं. सगळं काही पार्टीला मिळावं, बीजेपी पक्षाला मिळावं यासाठी स्वतःच्या आईला हार्ट अटॅक आलेला असताना बेडवरती सोडायचं. एक सांगते, आम्ही आमच्या आई-वडिलांना सोडलं अक्षरशः आणि पार्टीसाठी आम्ही लढलो, रस्त्यावरती आलो. म्हणजे परिवाराला, आई-वडिलांना, नातेवाईकांना तोडा, पण पार्टीचं काम करा ही शिकवण यांच्या कार्यकर्त्यांना हे देत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आज जगाला कळालं, की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना काय शिकवते. परिवार सोडा, घरदार सोडा, आई-वडील सोडा, मुलं-बाळं सोडा आणि काम कोणाचं करा? देशाचं नाही तर पार्टीचं काम करा, पक्षाचं काम करा आणि इतकी अतिशय अशी ही तुटकी विचारधारा म्हणावं लागतं. भारत देशाची विचारधारा सर्वव्यापक आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक माऊली ज्ञानोबा म्हणतात. ही आमच्या साधू संतांची शिकवण आहे. सारे विश्वची माझे घर ही आमच्या साधू संतांची शिकवण आहे. भेदाभेद ब्रह्म अमंगळ इथं कोणाचाही भेद नाही, जातीवाद नाही, काही नाही. सगळे इथं एक आहेत. ही भावना आमच्या साधू संतांची सर्वत्र भगवानच आहे, सर्वत्र देवच आहे. संत एकनाथ महाराज आम्हाला सांगून गेले. ही शिकवण साधू संतांची आणि यांची फक्त पार्टीच सर्व काही आहे. सर्वस्व म्हणजे जगायचं असेल तर पार्टीसाठी आणि मरायचं असेल सुद्धा तर पार्टीसाठी. ही शिकवण यांची होती. आज लोकांना यांनी दाखवून दिलं आणि म्हणून आता विरोधकांना काही करायची गरज उरली नाही. विरोधकांनी फक्त पाहत बसावं. देव सगळंच करतो. असं आता काँग्रेसला झालेलं आहे. म्हणजे काँग्रेसला जे स्वतः करायला पाहिजे काँग्रेसनं ते काहीही करायची गरज पडली नाही. आपण उगेची बैसावे. देव सगळं करतो आणि देवाला सगळंच कळतं. या बोधावरती आता काँग्रेसला थांबायचं आहे. बस एवढंच. भारतीय जनता पार्टी आत कशी होती, आतून त्यांची विचारधारा काय होती, ती नक्कीच आज जगासमोर आलेली आहे. याबद्दल आपणासही काय वाटतं, हे नक्की आपण आपली अनमोल प्रतिक्रिया देऊन कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.